आधी अख्खं गाव त्यांना हसलं आणि आता त्यांनीच वेडेपणातून खणलेल्या 40 मीटर खोल विहिरीतून सगळं गाव पाणी पितंय। या विहिरीच्या मालकाचं नाव आहे बाळकृष्ण अय्या, म्हणजे दगडांच्या प्रदेशात पाणी शोधणारा माणूस। बाळकृष्ण अय्या यांनी हसणाऱ्यांकडे लक्ष दिलं नाही, त्यांनी फक्त स्वतःवर विश्वास ठेवला आणि धमक दाखवली। त्यांचं अपार कष्ट पाहून दगडांनाही पाझर फुटला। मोठे मोठे इंजिनियर्स आणि एक्सपर्ट्स ज्या भागाला निरुपयोगी मानत होते, त्या भागात 76 वर्षीय बाळकृष्ण यांनी इंजिनियर्स आणि एक्सपर्ट्सना चुकीचं ठरवत 40 मीटर खोल विहीर खोदली। ते तेवढ्यावरच थांबले नाही, त्यांनी विहिरीतून पाईपलाईन टाकून 25 पेक्षा जास्त घरांपर्यंत पाणी पोहोचवलं आणि म्हणूनच आज त्यांना कानकोनचा पाण्याचा राजा म्हटलं जातं। त्यांच्या ह्या जिद्दीची, एका ध्येयवादी वेडेपणाची गोष्ट। नमस्कार, मी काजल भालेराव आणि तुम्ही बघताय विश्वास भारी। मंडळी, तुम्हाला ती दशरथ मांझी यांची गोष्ट माहिती असेल किंवा तुम्ही सिनेमातून ती बघितलीही असेल। गरोदर बायकोला डोंगर वाटातून दवाखान्यात नेताना मांझी यांच्या बायकोचा मृत्यू होतो। एका क्षणात त्यांचा संसार उघड्यावर पडतो, त्यांची सगळी जिंदगी वाऱ्यावर असते। एखाद्याला वेड लागावं अशी परिस्थिती। दशरथ मांझी यांनाही वेड लागतं, पण ते म्हणजे पुन्हा कधी लांब पडणाऱ्या रस्त्यापायी त्या गावात कोणत्या गरोदर महिलेचा मृत्यू होणार नाही या काळजीपोटी। त्या परिस्थितीतही दशरथ मांझी त्यांच्या गावासमोर असलेला महाकाय डोंगर छन्नी आणि हातोडा घेऊन फोडण्याचा विचार करतात। बरं, नुसता विचार नाही तर जब तक तोडेंगे नहीं तब तक छोडेंगे नहीं असं म्हणत उभा डोंगर फोडून तब्बल 25 किलोमीटरहून फिरून जाणारा रस्ता निव्वळ 2 किलोमीटर अंतरावर आणतात। दशरथ मांझी यांच्यासारखी ध्येयवेडी माणसं इतिहास रचतात आणि असंच आभाळा एवढं मोठं काम करून दाखवलंय बाळकृष्ण अय्या यांनी। कानाकोन भागातलं मॅडिटोलोप हे एक छोटं पण शांत गाव। गाव जरी शांत असलं तरी काही वर्षांपूर्वी इथल्या लोकांसाठी एक मोठी अडचण होती। ती अडचण म्हणजेच पाणी। उन्हाळा आला की गावातले तलाव कोरडे पडायचे। लोकांना कित्येक किलोमीटर पायपीट करून पाणी आणावं लागायचं, कारण मॅडिटोलेपच्या जमिनीखाली दगडांचे थर होते। लाल माती, मोठे खडक आणि खाली काळा दगड। विहीर खोदणं म्हणजे डोंगर फोडण्यासारखं काम। पण एक माणूस होता, बाळकृष्ण अय्या, ज्यांना गावकरी भाटमम म्हणायचे। ते एक कलाकार, शिल्पकार, पुजारी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे समाजसेवक आहेत। अय्या पूर्वी एका शाळेत कला शिक्षक होते। त्यांनी श्रद्धानंद विद्यालयात तब्बल 17 वर्ष नोकरी केली। पुढे नंतर 2002 मध्ये ते निवृत्त झाले। नोकरी सोडून ते स्वतःच्या कामात रमले होते, पण पाण्यामुळे गावकऱ्यांना होणारा त्रास त्यांना बघवत नव्हता। एक दिवस त्यांनी ठरवलं, या गावाला पाणी मिळवून देणारच, आणि अय्या यांनी त्यांच्या घरासमोर विहीर खोदण्याचा निर्णय घेतला। लोकांनी त्यांना वेड्यात काढलं। पाणी मिळणार नाही, पैसे वाया जातील असं अनेकांनी सांगितलं, पण अय्यांनी कोणाचं ऐकलं नाही। त्यांनी सगळे पैसे वापरून विहीर खोदायला सुरुवात केली। कामगार घेऊन त्यांनी खोदकाम सुरू केलं। विहीर खोदताना सर्वात मोठी अडचण होती ऑक्सिजनची कमतरता, कारण विहिरीची खोली वाढल्याने कामगारांना श्वास घेताना त्रास व्हायचा। त्यांना पुरेसा ऑक्सिजन मिळत नव्हता। कामगार विहिरीत खाली उतरत, पण काही वेळातच त्यांना दम लागायचा। विहिरीच्या खोल तळावर हवा पोहोचतच नव्हती, त्यामुळे काही वेळाने त्यांनी काम बंद केलं। पण बाळकृष्ण अय्या हार मानणाऱ्यातले नव्हते। त्यांनी डोकं वापरलं, शक्कल लढवली आणि विहिरीच्या तळाशी हवा खेळती राहील असा खास मार्ग तयार केला। हळूहळू काम पुन्हा सुरू झालं। खडक फोडत, माती हटवत अखेर तब्बल 40 मीटर खोदल्यावर गावाला पाणी गवसलं। पण अय्या थांबले नाहीत। त्यांनी विहिरीत पंप बसवला, पीव्हीसी पाईप्स टाकले आणि पाणी गावातल्या शेजारच्या 25 कुटुंबांपर्यंत पोहोचवलं। कधी काळी त्यांना वेड्यात काढणारं सगळं गाव आज अय्या यांना वॉटर किंग म्हणून ओळखतंय। पुढे त्यांनी पाण्यासाठी पायाभूत सुविधा उभारल्या आणि त्या टिकाव्यात म्हणून फक्त नाममात्र शुल्क आकारलं। ते म्हणतात, हे पाणी माझं नाही, सगळ्यांचं आहे। पूर्वी ते कला शिक्षक होते, पण नोकरीत समाधान न मिळाल्याने त्यांनी त्यांच्या जमिनीवर काम करण्याचा मार्ग स्वीकारला। आज ते समाधानी आहेत। ते म्हणतात, जर विहीर कोरडी पडली तर मीही भांडे घेईन आणि शेजाऱ्यांसोबत पाणी शोधेन। अय्या यांनी त्यांच्या आयुष्यात आलेल्या प्रत्येक अडचणीला संधी मानली। त्यांनी सुरुवात केली भात शेतीपासून, शेतीच्या उत्तम पद्धती शोधून घेतल्या। नंतर त्यांना वाटलं, शाळांना कला शिक्षकाची गरज आहे। त्यांनी कारवारच्या सदाशिवगडमध्ये चित्रकलेचं शिक्षण घेतलं आणि श्रद्धानंद विद्यालयात 17 वर्ष अध्यापन केलं। निवृत्तीनंतर त्यांनी गणेश मूर्ती बनवायला सुरुवात केली। वर्षाला ते जवळपास 30 मूर्ती बनवतात। ते म्हणतात, मी मूर्ती बनवतो कारण ती मला माझ्या संस्कृतीशी जोडते। ते पूजाही करतात, दररोज सकाळी मंदिरातही जातात। पूजा, चित्रकला, मूर्ती बनवणं आणि शिकवणं यासोबतच बाळकृष्ण अय्या आपल्या कुटुंबाच्या गरजांसाठी नवनवीन मार्ग नेहमी शोधत असतात। एक दिवस त्यांनी नारळाच्या कोरड्या पानांकडे बघितलं आणि त्यांच्या मनात एक कल्पना आली, झाडू बनवण्याची। आता ते उदरनिर्वाहासाठी झाडू बनवतात। अय्यांची बोटं वेगात काम करतात। 76 वर्षाच्या वयातही त्यांच्या हातात तीच चपळता आहे।
ते एक खास चाकू वापरतात जो त्यांनी स्वतः बनवलाय. काही मिनिटात ते कोरड्या पानांच्या ढिगाऱ्यांचं रूपांतर एका सुंदर मजबूत झाडूमध्ये करतात. आज त्यांच्या झाडूंना मोठी मागणी आहे. 250 ते 300 रुपयांना विकले जाणारे हे झाडू कॅन कोन भागात सर्वात उत्तम मानले जातात. ते दररोज 2 ते 6 झाडू तयार करतात. अय्यांसाठी झाडू बनवणं हे केवळ व्यवसाय नाही तर एक कला आहे. एका सामान्य माणसाची असामान्य जिद्द. ज्यांनी खडक फोडून पाणी आणलं, ज्यांनी झाडू बनवून व्यवसाय उभा केला आणि समाजासाठी आपलं संपूर्ण आयुष्य झोकून दिलं. अय्या आपल्याला शिकवतात की कर्तृत्वाला वयाचं बंधन नसतं आणि सेवा करण्यासाठी पदवी नव्हे तर माणसाचं मन मोठं असावं लागतं. आपल्या ज्ञानाचा उपयोग समाजासाठी करायचा, आपल्या हातातील कला पुढच्या पिढीकडे द्यायची आणि संकटांमध्येही संधी शोधायची, हीच बाळकृष्ण अय्यांची खरी शिकवण आहे. मंडळी, कष्ट करणारी माणसं दगडालाही फाजर फोडू शकतात याची पुन्हा एकदा प्रचिती देणाऱ्या बाळकृष्ण अय्या यांची ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच इंटरेस्टिंग गोष्टी ऐकण्यासाठी विशेष भारीला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.